हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी. लहान मुलांच्या आवडीचा सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे जॅम. तर तोच जॅम आपण जेव्हा बाहेरून आणतो तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह भरपूर असतात. तर तेच टाळण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने कसा जॅम बनवायचा, झटकेपट कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. इथे 4 ॲपल घेतलेले आहेत. त्याच्यासोबत आपल्याला एक लागणार आहे ते डाळिंब. ॲपल छान कट करून घ्यायचं, साल काढून. डाळिंबाचे दाणे काढून त्याचा वेगळा ज्यूस करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे बीट आहे माझ्याकडे, अर्धं बीट घेतलेलं वापरलेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये कोणताही ॲडिशनल कलर नाही टाकायचा, बीटामुळे त्याला छान रंग येणार आहे. कुकरमध्ये ॲपल आणि बीट अर्धा ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या. त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. सगळं मिक्सरमधून काढलं आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमधून हा जे आपण मिक्सर केलेलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला छान स्मूथ पेस्ट आपली तयार होणार आहे. ते गाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ॲपल घेतलेले होते, तर इथे मी 4 चमचे साखर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण जो डाळिंबाचा रस काढून घेतलेला होता तो डाळिंबाचा रसही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे गॅसवर ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला जॅम पूर्ण आटत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हा आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये हा सॉस 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतो. थंड झाल्यानंतर ह्याचा कलर अजूनही छान येतो, लाल बुंद कलर येतो. आपण कोणत्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये ॲडिशनल कलर वापरलेला नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. पराठे, चपाती, ब्रेड कशासोबतही तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी फॉलो करा.